आता बनवूया भेंडी फ्राय। तर भेंडीसाठी अशी उभी भेंडी कापून घेतलेली आहे। तर येथे भेंडीमध्ये फ्राय करण्यासाठी हे बघा, येथे हळद, तिखट, बेसन, कॉर्न, जीरा पावडर, धने पावडर आणि थोडंसं मीठ हे सर्व एकत्र करून घेतलेलं आहे आणि भेंडीमध्ये मिक्स करून घेतलेलं आहे आणि 15 ते 20 मिनिटं ठेवून घेतलेलं आहे। तर 15 ते 20 मिनिटं झालेले आहे। तर आता भेंडी तळून घ्यायची आहे कुरकुरीत होण्यासाठी आणि कडक तळायची आहे। कॉर्न टाकल्यामुळे चांगली कडक होते आणि छान कुरकुरीत लागते। तर ही भेंडी ब्राऊन कलरची होईपर्यंत तळून घ्यायची आहे। तर भेंडी तळतच आहे। फिरवत आहे, दोन्ही साइडनं तळून घेत आहे। ही भेंडी जर लहान मुलांना फ्राय करून दिली तर लहान मुलांना खूप आवडेल। तर बघा, थोडी थोडी ब्राऊन कलरची झालेली आहे भेंडी। तर काढून घेत आहे। ही भेंडी एकदाच सगळी न टाकता थोडी थोडी करून टाकून तळून घ्यायची आहे। तर आता ही पण ब्राऊन कलरची होईपर्यंत तळून घेत आहे दोन्ही साइडनं। तर दोन्ही साइडनं ब्राऊन कलरची होऊ देत आहे।
तुम्ही पण नक्कीच बनवून बघा, अशा प्रकारची भेंडी छान लागते। तर रेसिपी कशी वाटली ते नक्कीच सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा। तर बघा, आता सर्व भेंडी तळून झालेली आहे। तर अशी कुरकुरीत आणि टेस्टी भेंडी आता तयार आहे। ही भेंडी खायला खूप छान लागते, फ्राय भेंडी। तुम्ही पण नक्कीच बनवून बघा। तर नेक्स्ट रेसिपीमध्ये तुम्हाला कुठली रेसिपी बघायला आवडेल ते कमेंट करून नक्कीच सांगा, दाखवल्या जाईल।